नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खिद्रापूर परिसरात बोकड चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, लाखो रुपयांचे झाले नुकसान. खिद्रापूर तालुका शिरोळ व परिसरात बोकड शेळी चोरीच्या घटनांनी डोकं वर काढलं असून अज्ञात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बकरीद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बोकडांना मोठी मागणी असून त्याच पार्श्वभूमीवर ही टोळी सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. एका संशयिताला गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. मात्र सबळ पुरावे नसल्याचे कारण देत त्याला सोडण्यात आले. विशेष म्हणजे त्या संशयिताकडून पुन्हा चोरी झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बोकड चोर टोळीने रात्रीच्या वेळी हत्यारासह येऊन घरांना बाहेरून कड्या लावून जनावरांवर विशिष्ट स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध करून चोरून नेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य इर्शाद मुजावर यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेत नंबर प्लेट काढलेल्या होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून आलेले संशयित सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पाजत असताना हे शस्त्र बंद असलेले चोरटे एका शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी विचारपूस केली असता दिशाभूल केली. येथील शकील आलासे यांची 2 बोकड, इर्शाद मुजावर यांचे 1 बोकड, साजिद गुनके यांची 2 बोकड तसेच आकिवाट व राजापूरवाडी परिसरातील 6 बोकड व 7 शेळ्या अशा सुमारे 3 लाखांची जनावरे चोरून नेली आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.